Uh, Dear students, today we are going to learn tenses as we think it is basic of English language, and not a single page of English can move without tense. So that I would like to touch with the subject, with the topic tense. There are three main tenses. विशेषतः काळाचे मुख्य प्रकार तीन होतात, ज्या काळाशिवाय इंग्रजीचं एकही पान हलू शकत नाही असं आपण म्हणतो. वास्तविकपणे ऑनलाईन या ठिकाणी आपल्याला शिकण्याची वेळ या क्रुशियल टायमिंगमुळे आलेली आहे. नाव नॉट ओनली द इंडियन्स बट ऑल्सो द वर्ल्ड इज फेसिंग अ डेडली डिसीज COVID-19. So that we are not able to teach or learn face to face. So it compelled us to teach sitting at home. तर आज टेन्स जो की आपल्याला टाइमली ॲक्शन वगैरे सांगतो आणि ज्यामुळं या काळाचा विचार करत असताना आपण ॲट प्रेझेंट in past and future. These are the three tenses: present tense, past tense, and future tense. And hello, simple present tense. It is used to denote scientific facts, universal truth, and work done on a daily basis. It means that याचा अर्थ असा की ज्या वस्तुस्थिती सांगण्यासाठी या काळाचा वापर करतात. त्यानंतर युनिव्हर्सल ट्रुथ म्हणजे सूर्य पूर्वेला उगवतो, काल, आज आणि उद्या. इट कॅनॉट बी चेंज्ड. सन रायजेस टू द ईस्ट, सूर्य पूर्वेलाच उगवतो. अँड वर्क इज डन ऑन अ डेली बेसिस म्हणजे दररोजची कामं वगैरे. मी दररोज सकाळी लवकर उठतो, लाईक दिस, अशा प्रकारे. आणि मग याचा रूल असा तयार होतो, सब्जेक्ट प्लस V1, V means verb plus yes or es, then object. कर्ता अधिक क्रियापदाचे मूळ रूप आणि शेवटी कर्म. आता yes es त्या ठिकाणी तुम्हाला म्हटलंय yes आणि es पहा. He writes a letter. He writes a letter. Writes yes हा प्रत्यय लागलेला तुम्हाला दिसतो, yes किंवा yes. त्याचा नियम असं सांगतो, कर्ता हा तृतीय पुरुषी एकवचनी. कर्ता हा तृतीय पुरुषी. इथे या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही, हा सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर. सब्जेक्ट इज थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर. सो द मेन वर्ब राईट इज द मेन वर्ब इन द सेंटेन्स. या वाक्यामध्ये राईट हे मेन वर्ब आहे आणि त्यामुळं त्या क्रियापदाला येस हा प्रत्यय लागला. तुम्ही म्हणाल की ईएस का नाही, तर क्रियापदाचं शेवटचं अक्षर एस, एस एच, सी एच, ओ किंवा एक्स असेल तर एस प्रत्यय लागतो. आणि केव्हा, जर when the subject is third person singular number, then only. The condition is that when the subject is third person singular number, then only the main verb follows yes or es. In which tense? In simple present tense. The rule is given there. Subject plus main verb plus means basic form of main verb plus object. But yes or es is given there, oblique is there. म्हणजे मुख्य क्रियापद yes किंवा es अशा प्रकारे त्या ठिकाणी दिले. त्यानंतर तुम्ही जर त्याचा निगेटिव्ह फॉर्म पाहिला, निगेटिव्ह फॉर्म जर त्याचा तुम्ही पाहिला हा, तर सब्जेक्ट प्लस डझंट किंवा डोंट असंही येतं. इथं डझंट सांगितलंय म्हणजे कर्ता हा तृतीय पुरुष हा गृहीत धरलाय. म्हणजे कर्ता अधिक डझंट अधिक मुख्य क्रियापदाचे पहिले रूप. इथं येस आणि ईएस प्रत्यय मात्र येत नाही. त्याचं कारण आहे, कारण तिथला येस याने बघा तेच वाक्य खाली दिलंय. शी डझंट राईट अ सेंटेन्स. शी डझंट राईट अ सेंटेन्स. राईट्स इज नॉट देअर. येस इज गॉन. वेअर? येस इज इन्क्लुडेड इन डज. येस कुठं गेलं? डज मध्ये गेलं. त्यामुळं राईट्स याचा येस प्रत्यय डज मध्ये आला. निगेटिव्ह सेंटेन्स करताना वी नीड हेल्पिंग वर्ब. नॉट कम्स विथ हेल्पिंग वर्ब. म्हणजे नॉट कुठे येतं?
सहाय्यकारी क्रियापदाच्या बरोबर येतं. सी डझंट राईट अ लेटर. याच्या अगोदरचं वाक्य पाहिलं होतं, सी राईट्स अ लेटर. ती पत्र लिहिते, म्हणजे नेहमीच लिहिते. सी डझंट राईट अ लेटर, ती पत्र लिहित नाही. आता सिंपल प्रेझेंट म्हणजे सब्जेक्ट प्लस जर अफर्मेटिव्ह सेंटेन्स, असर्टिव्ह सेंटेन्स पाहिलं तुम्ही, म्हणजे साधं वाक्य जर पाहिलं, होकारार्थी वाक्य पाहिलं, तर सब्जेक्ट वरील सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस एस ऑर ईएस प्लस ऑब्जेक्ट असं म्हटलंय. तर निगेटिव्ह सेंटेन्स पाहिलं त्याचा रूल वेगळा होतो. सब्जेक्ट प्लस डझंट प्लस एस ऑर ईएस तिथं येणार नाही, डायरेक्ट ऑब्जेक्ट वगैरे येईल. आता त्याचं इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स माहित असेल, याला व्हर्बल सेंटेन्स सुद्धा असं आपण म्हणतो, राईट. आता वरी वाक्य तुम्हाला असं दिलं होतं की सी राईट्स अ लेटर, राईट. इज इट राईट? आता राईट्स येस किंवा ईएस तिथं तुम्हाला दिसतो. जेव्हा क्रियापदाला येस किंवा ईएस येतो, तुम्हाला क्वेश्चन बनवत असताना म्हणजे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स बनवत असताना डज हे सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला वापरावं लागतं. त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर तिथलंच मेन वर्ब, राईट, आणि त्यानंतर ऑब्जेक्ट. बघा, डज अधिक सब्जेक्ट म्हणजे डज हे हेल्पिंग वर्ब अधिक सब्जेक्ट प्लस मेन वर्ब बेसिक फॉर्म म्हणजे फर्स्ट फॉर्म, देन ऑब्जेक्ट, राईट. इज इट? दीज आर द two sentences. One of them is affirmative, means assertive, म्हणजे साधं सिंपल सेंटेन्स आहे ते, होकारार्थी वाक्य आहे. आणि निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये तुम्हाला डझंट वगैरे वापरावं लागतं. त्यानंतर त्याचा क्वेश्चन केला, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आपण बनवलंय. तर हे वाक्य जर तुम्ही पाहिलं वरी, हे पहिले जर वाक्य पाहिले, याच्यानुसार तुम्हाला हे असे वाक्य तुम्हाला लिहिता येतात. सब्जेक्ट फक्त शीच नाही घ्यायचा आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर सब्जेक्ट तुम्हाला माहित असतील. थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर म्हणजे प्रोनाउन्स. सी इज अ प्रोनाउन्स. सी, द वर्ड सी इज अ प्रोनाउन. प्रोनाउन मीन्स व्हॉट? प्रोनाउन सर्वनाम कशाला म्हणतात? द वर्ड विच कम्स इन द प्लेस ऑफ नाउन. नामाच्या ऐवजी येणारा शब्द हा सर्वनाम असतो. म्हणजे वाय इट इज युज्ड, हे का वापरलं जातं? तर नामाचं रिपिटेशन टाळण्यासाठी, टू अवॉइड द रिपिटेशन ऑफ नाउन, सो दॅट वी यूज प्रोनाउन. सपोज फॉर एक्झाम्पल, शी, इट इज युज्ड फॉर फिमेल, सिंगल फिमेल. मदर, सी, राईट. सिस्टर, सी. देन अ गर्ल, शी. And he, when we use he, to, he is my father, he is my teacher. Though the meaning of he is to, te. When we use, जसं आम्ही आपण वापरतो आदरार्थी वगैरे, ही चा अर्थ जर तो होत असेल तर आदरार्थी आपण ते असा अर्थ सिंग्युलर म्हणून वापरतो. ही इज माय फादर, नॉट तो. ते माझे वडील आहेत, पिताजी आहेत, लाईक दिस. ही इज माय फ्रेंड, तो माझा मित्र आहे. ही इज माय ब्रदर, तो माझा भाऊ आहे, लाईक दिस. ते असा अर्थ तिथं आपण आदरार्थी वापरत असतो. ही, सी, इट इज यूज फॉर न्यूटर जेंडर, व्हॉट वी से दॅट नॉन लाइव्हिंग थिंग, सिंगल नॉन लाइव्हिंग थिंग. एकवचनी निर्जीव वस्तूसाठी आपण इट हे सर्वनाम वापरतो. आणि लाईक दिस यू कॅन राईट such kind of sentences using he, she and it. He, she, it. Taking these subjects, you can use different kind of, you can make different kind of sentence. हे करते घेऊन तुम्ही वेगवेगळी वाक्य बनवू शकता. आणि यामध्ये आणि याचा सराव करणं अतिशय गरजेचं आहे. आणि हे करते असताना आपण काय करत असतो? मुख्य क्रियापदाला येस किंवा ईएस लावतो. आणखी एकदा लक्षात ठेवा, जर क्रियाकर्ता हा तृतीय पुरुषी एकवचनी असेल, म्हणजे ही, सी, इट पैकी, किंवा एकवचनी नाम, अ गर्ल, अ बॉय, केशव, रमेश, शीता, हू मे बी देअर, सिंग्युलर नाम, एकवचनी नाम कोणतंही असेल, त्याच्यापुढे जर क्रियापद येत असेल पहिलं रूप, तर तो सिंपल प्रेझेंट टेन्स असतो. आणि त्या क्रियापदाला येस किंवा ईएस प्रत्यय लागतो. किंवा जर तृतीय पुरुषी एकवचनी करते, कोणकोणते? ही, शी, इट, किंवा एकवचनी नाम, आणि त्याच्यापुढे जे क्रियापद येतं त्याला येस किंवा ईएस प्रत्यय लावतात. मग प्रत्यय केव्हा लावतात? करता तृतीय पुरुषी एकवचनी असताना. तुम्ही म्हणाल की येस
ईएस का नाही, सगळ्यांना येसच लावूयात किंवा सगळ्यांना ईएस, सर्व क्रियापदांना ईएस प्रत्यय लावूयात, तर त्याला रूल्स आहेत त्याला. जर त्या क्रियापदाचा, आता तुम्ही राईट हा शब्द आहे इथं, राईट हा शब्द आहे, या राईट शब्दात शेवटचं अक्षर ई आहे, पण आपला नियम असा सांगतो जर त्या क्रियापदाचे शेवटचं अक्षर एस, एस एच, सी एच, ओ किंवा एक्स याच्यापैकी असेल तर ईएस लागतो, आणि याच्यापैकी नसेल तर येस हा प्रत्यय लागतो. तुम्हाला कर्ता आणि क्रियापद इथं वाक्य करेक्ट आलं की पुढे तुम्ही काही ठेवा, कारण ऑब्जेक्ट हे ऑब्जेक्ट कम्स अकॉर्डिंग टू द मिनिंग ऑफ मेन वर्ब, राईट. म्हणजे सी राईट्स अ लेटर, म्हणजे ती लिहिते, काय लिहिते, पत्रच लिहिते, लाईक दिस. सी राईट्स समथिंग, सी राईट्स अ सेंटेन्स, सी राईट्स वर्ड्स, लाईक दिस. म्हणजे लिहिण्याचं जे काय आहे, म्हणजे लेटर हा शब्द कशाच्या मिनिंगवर आधारित आहे, राईट लिहिणे या क्रियापदाला अनुसरून येतोय. म्हणजे टेकिंग द मिनिंग इन टू कन्सिडरेशन वी कॅन यूज ऑब्जेक्ट, राईट. मीन्स युअर मेन वर्ब डिसाइड्स युअर ऑब्जेक्ट, डिटरमाइन्स युअर ऑब्जेक्ट. म्हणजे तुमचं क्रियापद हे कर्म ठरवत असतं. दॅट्स इट. विल सी टुमॉरो.